तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे माझे हेची सर्व सुख ओ तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख ओ तुका मने माझे माझे हेची सर्व सुख तुका मने माझे माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर जय हो तुळसी हार गळा कासे पीतांबर ओ आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान माऊली तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतरा आवडे निरंतरा हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर राधे राधे तुळसी हार गळा कासे पीतांबर विठोपार कुमाये पार कुमाई विठोपार कुमार पार कुमाई पार पार कुमाई पार कुमार पार कुमाई विठोपार कुमार पार कुमाई विठोपार कुमार पार कुमाई पार कुमार विठोपार कुमार विठोपार कुमार विठोपार कुमार पार कुमाई
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम प्रेमामृताची धारा प्रेमामृताची धारा अमृताची धारा प्रेमामृताची धारा वाहे देवा समोर वाहे देवा समोर देवा समोर वाय देवा समोर वाय देवा समोर वाय देवा समोर प्रेमामृताची धारा प्रेमामृताची धारा प्रेमामृताची धारा अमृताची धारा वाहे देवा समोर वाहे देवा समोर वाय देवा समोर वाय देवा समोर वाय देवा समोर वाय देवा समोर ऊर्ध्ववाहिनी हरी कथा वाय हरी कथा ऊर्ध्ववाहिनी हरी कथा वाहिनी हरी कथा मुकुटमणी सकळ तीर्था मुकुटमणी सकळ तीर्था मुकुटमणी सकल तीर्था मुकुटमणी सकल तीर्था शिवाचे जीवन शिवाय जीवन ओ शिवाचे जीवन शिवाच जीवन जाळी महादोष कीर्तन जाळी महादोष कीर्तन झाली महाभूत कीर्तन झाली महाभूत कीर्तन झाली महादूत कीर्तन झाली महादूत कीर्तन ऊर्ध्ववाहिनी हरी कथा वाहिनी हरी कथा ऊर्ध्ववाहिनी हरी कथा वाहिनी हरी कथा मुकुटमणी सकळ तीर्था मुकुटमणी सकळ तीर्था मुकुटमणी सकल तीर्था मुकुटमणी सकल तीर्था मुकुटमणी सकल तीर्था मुकुटमणी सकल तीर्था तुका म्हणे हिर कामने धीर तुका म्हणे हिर कामने हरी तिची स्तुतिवाणी थोर तिची स्तुतिवाणी थोर सुखे वाणी नोर सुखे वाणी नोर सुखे वाणी नोर सुखे वाणी नोर तुका म्हणे हर तुका मने हरी तुका म्हणे हरी तुका मने हरी तिची स्तुतिवाणी थोरी तिची स्तुतिवाणी थोरी सुकृतवाणी सुकृतवाणी नोरी हे सुकृतवाणी नोरी हे सुकृतवाणी ऊर्ध्ववाहिनी हरी कथा वाहिनी हरी कथा वाहिनी हरी कथा मुकुटमणी सकळ तीर्था मुकुटमणी सकळ तीर्था सकल तीर्था मुकुटमणी सकल तीर्था मुकुटमणी सकल तीर्था मुकुटमणी सकल तीर्था विडोबार कुमार बार घुमाई विडोबार कुमार बार घुमाई विडोबार कुमार बार घुमाई विडोबार कुमार घुमाई विडोबार कुमार बार घुमाई विडोबार कुमार बार विठ्ठल विठ्ठल
प्रेमामृताची धार, प्रेमामृताची धार वाहे देवासमोर. ऊर्ध्ववाहिनी हरिकथा, ऊर्ध्ववाहिनी हरिकथा. मुकुटमणी सकळ तीर्था. शिवाचे जीवन, शिवाचे जीवन जाळी महादोष कीर्तन. ऊर्ध्ववाहिनी हरिकथा. मुकुटमणी सकळ तीर्था. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी हिची स्तुती वाणे थोरी. ऊर्ध्ववाहिनी हरिकथा. मुकुटमणी सकळ तीर्था. विठ्ठल 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 शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाकान्तगण्डस्थलाङ्गं. जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. दुसरे चरण संतांच्या. दुसरे त्यांच्या कृपाने कथेला विचारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजं स्फुरतीकप्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा, करुणा करा, करुणा करा दयाळा. करुणा करा, करुणा करा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. करुणा करा, करुणा करा, करुणा करा दयाळा. करुणा करा, करुणा करा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास
एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. आज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपण सगळेजण इथं शारदीय नवरात्र आणि त्या निमित्तानं देवीचा हा मांडलेला आपण सर्वांनी मिळून साजरा करायचा उत्सव आणि त्या उत्सवात सहभागी सगळ्यांनी उत्साहात सहभागी होण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. आणि म्हणून तुमच्या सर्व संत सज्जनांच्या सेवेसाठी प्रेमामृताची धार वाहे देवा समोर ऊर्ध्ववाहिनी हरी कथा मुकुटमणी सकळ तीर्था शिवाचे जीवन जाळी महादोष कीर्तन ऊर्ध्ववाहिनी हरी कथा मुकुटमणी सकळ तीर्था तुका म्हणे हरी हिची स्तुती वाणे थोरी विठ्ठल विठ्ठल हा अभंग जगद्गुरु जगतमान्य सगळ्यांचे हृदयस्थान जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा भक्तीमध्ये मार्गक्रमण करत असताना कोणत्या मार्गाने गेलं तर देवाला आवडतं आणि अशी आवड सांगणारा हा अभंग आहे. थोडासा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की या नवरात्र उत्सवामध्ये जय बजरंग गणेश सेवा मंडळ आणि कवठे यमाई काकडा भजन मंडळ या मंडळाने हा आपल्यासाठी उत्सव निर्माण केला आणि आपण त्याच्यामध्ये सहभागी झालो. तर त्याच्या निमित्ताने ही 3ऱ्या दिवसाची जी सेवा आहे ती या मंडळाचे जे चालक आहेत मोरे सर उल्हास गुरुजी असतील देव महाराज पानसरे यांच्याकडून माझ्या सारख्या पामराला तुमच्या संत सज्जनांची सेवा करण्याची मला संधी मिळाली. तर मी हे काय समजते माझं स्वतःचं भाग्य समजते. त्या निमित्ताने मला तुमच्या सगळ्या देवींचं इथं बसल्या मला एवढ्यांचं दर्शन झालं. तसं एवढ्यांचं दर्शन करायचं म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन किती दिवस लागले असते. पण ही किती मोठी सगळ्यांना काय मिळाली आपल्या सगळ्यांना आनंद घ्यायची ही पर्वणी मिळाली आणि याला पर्व काळ म्हणतात. आता हा नवरात्र उत्सव आणि त्या निमित्ताने ही 3ऱ्या दिवसाची सेवा ही सेवा आपण सर्वांनी या भक्तीचा आनंद घ्यायचा आहे. तुम्ही मी सगळेजण इथे टाळकरी सगळे देव महाराज पानसरे त्यांच्याबरोबरचे सगळे कवठे यमाई काकडा भजन मंडळ मृदुंगमणी आमचे मच्छिंद्र महाराज पानसरे गायकर डुमरे बाबा चोपदार हे सगळेजण इथं काय आहेत तर आपण सगळे मिळून इथं सेवा करायला आलो आहे. तशी मला पण इथं काय मिळालेली आहे तर सेवा मिळालेली आहे आणि त्या सेवेसाठी घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. विठ्ठल विठ्ठल तर बघा सेवा जर करायची असेल तर सेवा करणारा जो सेवक असतो तो कसा असतो राजाचा सेवक सतत सेवेला कुठल्याही काम सांगितलं तर तो नाही म्हणत नाही. सेवके सांगितले काम तू पण कामन कामन तू पण कामन सेवके सांगितले करावे काम तेथे तू पण कामन तेथे मी तू पण कामन सेवके सांगितले करावे काम तेथे मी तू पण कामन तेथे मी तू पण कामन. सेवकाने सांगितले काम तेथं मी तू पण कामा नाही. आता हा नवरात्रीचा उत्सव आहे. मग 9 दिवस उत्सव का असतो? 10व्या दिवशी दसरा साजरा करायचा. मग 9 दिवस उत्सव. 9 दिवस म्हणजे काय तर ह्या 9 दिवसामध्ये देवीचे
काय नाही काय नाही. बंद करा बेटा. पंखा बंद कर. अरे बाबू पंख कशाला चालू केला? 9 दिवसामध्ये देवीचे 9 आपल्याला काय पाहायला मिळतात तर 9 अवतार पाहायला भेटतात. आणि ते 9 अवतार देवीने 9 अवतार असे सादर केलेले आहेत किंवा तिच्यामध्ये तिने ते काय केलेले आहेत, स्वतःमध्ये ते धारण केलेले आहेत. पहिल्या दिवशी देवीचा अवतार आहे शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मरात्री, तिसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कालरात्री, सातव्या दिवशी कात्यायनी, आठव्या दिवशी महागौरी आणि 9व्या दिवशी सिद्धिदात्री. असे हे देवीचे 9 अवतार आहेत. आणि त्या 9 अवतारामध्ये हे 9 अवतार काय आहेत ते समजून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला दसरा करता येईल. आणि ते 9 अवतार समजायचं असेल तर पहिल्या दिवशी जी शैलपुत्री आहे, पण दुसऱ्या दिवशी ती कोण आहे, ब्रह्मचारिणी देवी आहे ती. मग तिने ब्रह्मचर्य काय केलेलं आहे तर ती ब्रह्मचर्याची आचार्य झालेली आहे. आणि ब्रह्मचर्याची आचार्य झाली म्हणून ती तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा आहे. चंद्रघंटा म्हणजे तिने डोक्यावर चंद्र धारण केलेला आहे. आज देवीचा 3रा अवतार आहे आणि तो चंद्रघंटेचा आहे. मग देवीने चंद्र डोक्यावर का धारण केला? हा चंद्र धारण करण्यासाठी या नवरात्रीचं काय आहे तर आयोजन आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या 9 दिवसांचं पारणं आहे. आणि ते पारणं काय आहे हे समजून घेण्यासाठी ती देवी कशी आहे माहिती का? ती कशी आहे तर एका अभंगामध्ये सांगतात, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, ओ महिषासुरमर्दनाला मुनी, ओ महिषासुरमर्दनाला मुनी, निजता पाची करवया झाडणी, करवया झाडणी, आता पावसी निर्वाणी, आईचा दोगवा मागेन, आईचा दोगवा मागेन, दोगवा मागेन, आईचा दोगवा मागेन, हे आईचा दोगवा मागेन, आईचा दोगवा मागेन, आईचा दोगवा मागेन. अनादी आहे ती अनादी म्हणजे ती येत नाही, ती जात नाही. तिचा जो जन्म आहे तो विष्णूपासून वैष्णवी झालेला आहे. तो म्हणजे असा जो मुळातपासून जो आलेला आहे तो जो अवतार आहे तो वैष्णवी जो अवतार आहे त्या वैष्णवी अवतार आणि त्या अवताराचं संतांनी किंवा देवांनी काय केलेलं आहे स्वरूप आपल्यासमोर प्रगट केलेलं आहे. मग त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी मार्ग कोणता सांगितला तर कुळीची ही कुळदेवी, कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, ठावे संतानी गेली, ठावे कुळीची हे कुळदेवी, गेली ठावे संतानी, गेली ठावे संतानी, गेली ठावे संतानी. कुळीची कुळदेवी केली ठावे संतांनी. पुढं ते काय म्हणतात माहिती का, बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. स्वतः तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं मी शरण गेलो
आणि सगळ्या संकटामधून मी काय झालो, पार झालो. म्हणजे सगळ्या संकटापासून मला काय झाली तर मुक्ती मिळाली. मग संकट आपल्या पाठीमागं कसलंय. आता नवरात्रीमध्ये कोण भक्ती करत नाही बरं, सगळं जग भक्ती करतंय. कशी भक्ती आहे सांगू का. मग अशी मी गावात गेले होते, तेव्हा मला 2-4 महिला अशा दिसल्या, पायात चप्पल नाही, दोघी जणी अशा गप्पा मारित होत्या, रस्त्यामध्ये उभ्या राहिल्या होत्या. एक म्हणते मी 9 दिवस चप्पल घालीत नाही, एक म्हणते मी फक्त एकच टाईम फराळाचं करते, आणि असा मी लय कडेकोट उपास करते, इतका कडेकोट उपास करते. म्हणती मी पर दळून सुद्धा अशा माणसाकडून आणते की तो आंघोळ पांघोळ केलेली असून तरच मी त्याच्याकडं दळायला जाते, नाही तर मी त्याच्याकडं दळायला सुद्धा जात नाही. मी एवढी स्वच्छता पाळते, एवढी काटेकोरपणे माझा उपास चालू आहे. आणि 9 दिवस एवढा काटेकोरपणे उपास करीती, 10वा दिवस उगून देत नाही. कशाला. पोटामध्ये घाणगुण घालायला. मग आता घाणगुण म्हणजे समजून घ्या काय म्हणायचंय मला ते. मी तर बोलत आता ते इथून बोलायचा विषय नाही तो, पण कसं आहे सोनाराने कान जर नाही टोचले तर त्या सोनाराचा तरी काय उपयोग आहे. मग तसं 10व्या दिवशी जर तुम्ही अनेक प्राण्यांना मारून जर तुमच्या पोटाचं भरण करत असाल तर अशी पूजा देवीला आवडेल का, आणि ती तुम्हाला पावन का, हा ज्याचा त्याने विचार करावा. म्हणजे इथं काय पाहिजे देवीला, तुम्ही चप्पल पायात न घालायचं, इथं सोंग करून दाखवू नका. तुम्ही वर्षभर कसं वागता त्याला म्हणतात पूजा. 9 दिवसापुरते 9 साड्या घालून मिरवणं म्हणजे देवीची पूजा नाही. आणि आपण इतर वेळेस कसं करतो तर आपलं खाणं आणि आपला आचार हे जर शुद्ध नसेल तर कुठल्या देवाला आवडत नाही. बरं आपलं पोट माहिती काय स्मशान आहे का, त्याच्यात काही पण टाकायला आणून आपण मेलेले मुडदे कुठं नेतो स्मशानामध्ये. आणि जर कोंबड्या बकरे मारून जर आपल्या पोटात टाकीत असून तर तिथं देव येऊन राहीन का. स्मशानात कोण राहतं, भूत राहतात. मग असं जर असेल आणि आपण जर तशा कृती करत असेल तर माऊली म्हणतात मारून या प्राणियांचे संगाट किंवा आत्मपरपीडा पेरी ती सुहाडा मग पुढा त्याची पिके. दुसऱ्या आत्म्याला पीडा देणं म्हणजे पाप आहे, आणि ते पाप करून आपण ते पाप पिकवतो, आणि ते पिकवून पुन्हा गहू पेरला का तो पिकतो, तो पिकला का यटाळायला लागतो, आणि यटाळला का त्याची रास आपल्या दारात पडती शेजाऱ्याच्या नाही. म्हणून उपवास करा, पण त्या उपवासाबरोबर आपल्याला काय करायचं आहे तर आपला आहार सुद्धा शुद्ध आणि स्वच्छ कायमस्वरूपी ठेवायचा आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की आता हा स्त्रीचा जागर आहे किंवा स्त्री उत्सव आहे, म्हणून या विषयावरती थोडा आता बोलायचा मला प्रसंग आला म्हणून मी बोलते. तर आपण स्त्री आहोत. स्त्री ही प्रपंचाचा काय आहे तर हा पाया आहे, आणि जर आपल्या इमारतीचा पायाच जर चांगला नसेल तर पुढे कळस होऊ शकत नाही. ज्याच्या इमारतीचा पाया कच्चा असतो ती इमारत ढासळण्याची दाट शक्यता असते, नवे ती ढासळतेच. म्हणून आपण घरातली महिला आता नारीची रूपं सांगितलीत. कशी सांगितलीत. भोजनेषु माता शयनेषु रंभा अर्थेषु मंत्री, अशी तिची अनेक रूपं आहेत आणि ती प्रपंचामध्ये दिसतात. आणि ती प्रापंचवाईक जी स्त्री असते ती सगळ्याकडे म्हणजे त्या देवीसारखी 9ही दिवस 8ही प्रहर ती काय करत असते तर ती सतत तेजस्वी रूपाने सिद्धिदात्रीसारखी ती वावरत असते. आणि तिला खरं त्या स्त्रीला खरं त्या देवीला ती खरी देवी आणि ती खरी पूजा करते असं त्याचा अर्थ होतो. नाहीतर मग कसं होतं माहिती का. तुका म्हणे सांडा देखीचे दिमाग दाखवायचं. कोणाला दाखवतो आपण. देवाला. मुंगीच्या पायात घुंगरू बांधलेलं देवाला कळतं, आणि आपली भक्ती कशी चालली हे देवाला कळत नसेल का. कुंका नाही ठाव बाई मी आये बाई मी आये बाई मी आये कुंका नाही ठाव बाई मी आये बाई मी आये
तुमका नाही ठाव पायी मी आहे असं प्रमाण दिले महाराजांनी. आणि मी त्याच्या आधी जे प्रमाण सांगितलं ना ते प्रमाण त्याच्या पुढचं जे प्रमाण आहे ना त्यांनी ज्याच्या घरी गाथा असेल, आता हिंदूंच्या घरामध्ये गाथा आणि ज्ञानेश्वरी आहे का नाही हा शोधाचा विषय आहे. आपण हिंदू आहोत, आपल्या घरामध्ये गाथा आणि ज्ञानेश्वरी हे 2 ग्रंथ असलेच पाहिजेत. तर मी जे प्रमाण सांगितलं तुका म्हणे सांडा देखीचे दिमाग याच्या पुढचं प्रमाण आहे ना त्याने आपल्या गाथ्यात जाऊन शोधून वाचायचं. ते मी इथं सांगू शकत नाही, नारदाच्या गादीवरून सुद्धा सांगू शकत नाही. एवढं संत आपल्याला बोललेले आहेत. त्यांना काय गरज आहे बोलायची आपल्याला. पण बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे. उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा खरा खोटा निवाडा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा खरा खोटा निवाडा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावया आलो वाटा खऱ्या खोट्याचा निवाडा. खरं आणि खोटं हे वतूरच्या लोकांनी निवडून घ्या. मी वतूरच्या लोकांनी असं का म्हटले माहिती का, तर तुकाराम महाराज देऊवरून उत्तमापूरला कशाला आले होते हा किती मोठा गुह्य प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नावर सध्या ओतूरकरांनी काय करायला पाहिजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण इकडे देवी काय म्हणते बोध परडी घेईन हाती. मग बोधाची परडी जर तिच्या हातात आहे आणि आपल्याकडं जर बोधाची परडी नसेल तर आपल्याला देवी पावणार नाही. आणि जर त्या देवीला पावन करून घ्यायचं असेल तर आपल्याला खऱ्या आणि खोट्याचा निवाडा हा केला पाहिजे. एका प्रमाणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात काय की आदिनाथ उमा बीज प्रकटले मचिंद्रा लाधले सदस्थिती. हे जे बीजनाम आहे ते बीजनाम उमेसाठी प्रकट झालेलं आहे. मग उमा म्हणजे कोण, तर जी स्त्री शक्ती आहे भगवंताचा जे स्वरूप आहे त्याच्यामधलं शिवाचं जे स्वरूप आहे त्याच्यामधलं अर्ध अंग पुरुषाचं आहे, अर्ध अंग स्त्रीचं आहे. आणि त्या स्त्रीच्या अंगामधली जी ही शक्ती आहे त्या शक्तीसाठी हा बोध निर्माण केला आणि तो चोरून मच्छिंद्रनाथाने मच्छीच्या पोटामध्ये ऐकला आणि तिथून तो आपल्यासाठी प्रगट झालेला आहे. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्षाची केला हे गोरक्ष बोलला काही निवृत्ती गोरक्ष बोलला गोरक्ष बोलला काही निवृत्ती गोरक्ष बोलला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्षाची केला हे गोरक्ष बोलला काही निवृत्ती गोरक्ष बोलला गोरक्ष बोलला काही निवृत्ती गोरक्ष बोलला गोरक्ष बोलला गोरक्ष बोलला. मग असा जो बोध आहे तो बोध म्हणजे काय माहिती का, तो बोध कुठं आहे आता, तर श्री मच्छिंद्रनाथांना सांगितलं की तुम्ही जरी आता हा चोरून ऐकला असन मच्छीच्या पोटामध्ये तरी तुम्हाला बद्रिकाश्रमाला जाऊन श्री दत्तात्रयांकडून तो प्रत्यक्ष घ्यावा लागल आणि मग तुम्हाला काय होईल तर जळीस्थळी आणि काष्टीपाशाने भगवंताचं स्वरूप जाणवेल. आणि असं असताना आपण म्हणतो की स्त्रीला काय गरज आहे बोधाची किंवा तिला काही भक्तीची गरज आहे. मी मग अशीच मुद्दा सांगून पुढे आले की स्त्री ही काय आहे त्या प्रपंचाचा पाया आहे आणि तो माऊलींनी मदालेसेचं रूप करून सर्व आपल्यासाठी उपदेश केला आहे की काय तर तुम्ही शरण पांडुरंगाला शरण जा. त्या बाळाला तिच्या ती सांगत असते देह नाशिवंत मळमूत्राचा देह नाशिवंत
परिचर्म घातले गा तुम्ही कीटकांचा साथ परिचर्म घातले गा तुम्ही कीटकांचा साधा रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा दुर्गंधी दे देवाला मरे त्या हरिहरा शरण जाय गोविंदा हरिहरा शरण जाई गोविंदा मरे त्या हरिहरा शरण जाय गोविंदा हरे हरिहरा शरण जाई गोविंदा पदेसी बदलता सोमतो जोर बाळा पदेसी बदलता सोमतो जोर बाळा तिने तिच्या बाळाला पाण्यात घालताना सांगितलं होतं की तू शरण जा कोणाला गोविंदाला जर तू गोविंदाला शरण गेला तर तुला या प्रपंचाचं ह्या संसाराचं दुःख तुला काहीही भोगायला लागणार नाही म्हणून तिने पाळण्यात सांगितलं होतं. आपण काय करतो पाळण्यामध्ये हाडरे कुत्र्या आणि युग गाई आपल्या कसं धोका असतात असं मग हाडरे कुत्र्या त्या बाळाची जन्मभर हाडहाडच होत राहते म्हणून ज्ञानपणे आणि डोळसपणे जर आपण आपल्या पुढच्या पिढीला आपली जबाबदारी आहे काय एका आपल्या पुढच्या पिढीचं संगोपन करायचं आणि ती या सृष्टीच्या चक्रामध्ये तिला वावरायला काय करायचं सक्षम बनवायचं असं आपल्यावर दातृत्व देऊन देवाने आपल्याला पाठवले आहे. मातृत्व हे महान आहे आणि या मातृत्वाचा काय आहे तर देवांनी सुद्धा गौरव केलेला आहे कारण देवांना मातृत्व फक्त माऊलीच एक अशा आहेत की ते सगळ्या जगाचे माऊली झालेत आणि इतर कुणालाही माऊलीपर्यंत जाता आलेलं नाही आणि ते सौभाग्य भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. मग जर तसं एवढं आपण महान असताना आणि जर आपल्याला हा सुंदर नरदेह दिला असताना जर आपण त्याचा योग्य वापर केला नाही आता मानव देह मिळाला आता बाबांनी प्रमाण दिलं देह हा नाशिवंत आहे आणि त्याचा जर आता उपयोग करून घेतला नाही तर परत या येऊन माणसाची भेटेल याची काहीही गॅरंटी नाही. नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव मना तुम्ही वासुदेव वासुदेव मना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा. हा नरदेह दुर्लभ आहे आणि त्या नरदेहामध्ये वासुदेवाचं स्मरण करण्यासाठी हा नरदेह दिलेला आहे आणि तो ज्याच्यासाठी दिला आहे त्याच्यासाठी जर वापरला नाही तर मग मात्र ह्या प्राण्याची कोणीही कीव करू शकत नाही कोणीसुद्धा नाही. संत तरी संतांना दया आलेली आहे म्हणून ते आपल्यासाठी अवतराला आलेत आणि त्यांनी आपल्यासाठी हा मार्ग सांगितला आहे की तुम्ही काय करा तर गुरुच्या मार्गाने माझ्यापर्यंत येण्याचा तुम्ही काय करा प्रयत्न करा आणि
तसं जर आपण केलं नाही तर हा नरदेह काय होईल, अधोगतीला जाईल. मग तो अधोगतीला गेला तर तो अनमोल नरदेह जो आहे तो कवड्या रेवड्यावारी घालवल्यासारखा होईल. बघा, साधं आपण उदाहरण जर पाहिलं, साधं उदाहरण सांगते. आपण जर धनवानाच्या बरोबर राहिलो, एखाद्या धनवाना सावकारासोबत राहिलो, सोनाराच्या दुकानात आपण कामाला राहिलो, आपण सोनार होतो का? म्हणजे तेवढे सावकार होतो का? आपण नाही होत. आणि एखाद्या ज्ञानवानाबरोबर राहिलो तर आपण ज्ञानवान होतो का? साधना केली, संतांच्या बरोबर राहिले तर ज्ञानवान होतो. पण ज्ञान म्हणजे मला प्रापंचिक ज्ञान म्हणायचं इथं. आता प्रापंचिक ज्ञानाबरोबर राहिले तर जीव ज्ञानी होतो का? नाही होत. पण जर एखाद्या दारुड्याबरोबर एखादा जर राहिला तर महिन्याभरात काय होतं त्याचं? पिळायलाच लागलं पाहिजे. का होतं असं? कारण का तर कली हा वाईट आहे. हा आपल्या वाईटावरती तो टपलेलाच आहे की कधी मला गिराईक सापडतंय आणि मी कधी याला नेस्त नाबूद करतोय. काळ हा टपलेलाच आहे आपल्या वरती. आणि तो काळ असा टपलेला आहे. बघा, एका अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांना येत असे. मग असा काळ लोकांना नेतो. मग आपल्याला या काळाच्या जबड्यातून सुटण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण काही खायला लागलो, काही जर प्यायला लागलो तर आपली कीव देवाला सुद्धा येणार नाही. संत तर लांबच राहिले. संत कोणालाही स्वतःहून जवळ करत नाहीत. जो जीव मुमुक्षु झालेला आहे त्याच्याकडं मात्र संत स्वतःहून जातात. कारण पेरू जर पिकला तर पोपटाला काही आमंत्रण द्यायला लागत नाही, त्याला काही चिठ्ठी पाठवावं लागत नाही. कारण साधू संतांनी सांगितलेले, तुम्ही परिपक्व दशेत येऊन बसा, तुम्हाला सद्गुरू स्वतःहून शोधत येतील आणि तुम्हाला गुरु उपदेश करून जातील. मग आपल्याला ज्या अर्थी गुरु भेटत नाही त्या अर्थी आपण सक्षमच झालेलो नाही अजून. आणि इथं तर रात्रंदिवस भक्ती चाललेली. रोज नवी साडी, रोज नवी चप्पल, रोज नवीन खायला, उपासाला तर काही पदार्थांना तोटाच नाही. असं आपलं सगळं चाललेलं आहे. कसं? देखाव्याचं सगळं. आणि देवाला देखावा अजिबात आवडत नाही. आणि त्याच्यामध्ये देखावा करण्यात आपण तर किती हुशार असतो माहिती का? एक बाई अशी शंकराची प्रार्थना करत होती आणि शंकर एक तर कोणाला पटकन म्हणजे प्रसन्न होत नाही, पण तिला झाले. तिला झाल्यावरती ते म्हटले, मी तुला एक वर देतो. पण ती काय बोलली, मला एक नाही, मी तुझी भक्ती केली ना, मग मला 3 वर पाहिजेत म्हणली. मला एक नाही जमणार. मग तिने 3 वर मागायला सुरुवात केली. मग ती काय म्हणली, पहिल्या वरामध्ये पण भगवंत काय म्हणतात, मी जर एक दिला तर तुझा जन्मोजन्मीचं दुःख घालवीन. आणि तुला जर 3 पाहिजे असेल तर तुझ्या त्या मागणीचा मी तुला त्याला जबाबदार नाही. त्याचा तुझा नाश होईल, काही पण होईल, त्याचा तू जबाबदार असशील, तू भक्ती करून सुद्धा. ती म्हणती चालेल, मी पाहिल. म्हणजे तिला वाटलं मी हुशार आहे, मी देवाकडं काही मागेल ते असं मागेल की त्याचा नाशच नाही झाला पाहिजे असं. मग ती काय म्हटली, पहिल्या वरामध्ये तिने काय मागितलं माहिती का? ती म्हटली मला 100 कोटी रुपये दे. तर शिवजी म्हटले, मी 3 वर देईल, पण जितकं तू मागशील त्याच्या 10 पट मी तुझ्या सासूला देणार आहे. ती म्हणली चालन, माझ्या 10 पट माझ्या सासूला मिळालं तरी चालन, पण मला 3च वर पाहिजे. मग ती म्हटली मला कोटी रुपये पाहिजे. मग तिला मिळाले, तिच्या सासूला त्याच्या 10 पट मिळाले. म्हणली मग आता मला ती थोडी कुरूप होती दिसायला. म्हणली मला देवा सुंदर बनव, लावण्यवती झाली पाहिजे मी, एवढ्या संपत्तीचा मला उपभोग घेता आला पाहिजे. मग तिला सुंदर बनवलं देवानी. तिची सासू त्याच्या 10 पट सुंदर झाली. मग ही म्हणली आता काय करायचं? मग ही परत काय म्हणते माहिती का, देवा मला ना एक छोटासा माइंड असा हार्ट अटॅक दे. मग तिने देवाकडे अटॅक मागितला, पण छोटासा मागितला. आता देवानी कबूल केलं होतं. मग हिला माइंड अटॅक आला आणि सासूला तिच्या 10 पट आला. मी सासू जाग्यावर गेली. मग आता अशी तिने मागणी केली की सासू काय झाली, जाग्यावर गेली. म्हणजे देव तेवढ्यासाठी भगवंत देव त्रिशूळ घेऊन उभे की कोण म्हणतं बायकांना कळत नाही, किंवा कोण म्हणतं बायकांना काही तिला अक्कल नाही म्हणून, असं कोण म्हणतं, असं शिवजी शोधतात ते. मग आता ज्ञान कोणाला नाही आहे हो, सगळ्यांनाच ज्ञान आहे. पण असं आंधळं ज्ञान सगळ्यांकडं आहे. काय मागायचं देवाकडं? तर देवाकडं काय मागायचं हे संतांनी सांगितले. कसं सांगतात, प्रेम मागा
प्रेम मागा विठ्ठला. मग देवाकडं प्रेम मागायला सांगितले आणि हिनं जर विषय भोग मागून घेतले असतील, जयांची भजने भोगासाठी, ते विषय तिमिरा अंधदृष्टी, विषया अंध झाले, ते विषयामध्ये काय झालेले आहेत, आंधळे झालेले आहेत. आणि अशा आंधळ्यांची देवाला कीव येत नाही. रावणाचं जर उदाहरण पाहिलं आपण, रावणाचं जर पाहू, रावणाकडं काही कमी ज्ञान होतं का? रावणाकडं 6 शास्त्र, 18 पुराणं, 4 वेद त्याचे मुखोद्गत होते. आणि एवढं सगळं असताना मारुतीराय त्याच्याकडे गेले होते रावणाकडं. कशाला? की अरे तू रामाला शरण जा, रामाची सीता देऊन टाक, शरण जा, आणि तुला मग राम तुझ्यावर कृपा करतील. तर तो रावण काय म्हटला, कारण त्याच्याकडं ज्ञान होतं, ज्ञान असून त्याच्याकडं शक्ती पण होती. एक तर एखाद्याकडं ज्ञान असतं तर शक्ती नसते, आणि त्याच्यात तो राजा पण नसतो. याच्याकडं 3 गोष्टी होत्या. हा म्हणला माझ्याकडं मला अजून एका माकडाकडून ज्ञान ऐकून घ्यायची माझ्यावर अजून वेळ आली नाही. मग त्या मारुतीरायाला रावण वेद पाठी होता, पण तो मारुतीरायाला ओळखलं का त्यांनी? मग तो शहाणा आहे का वेडा आहे? बरं, तर मारुतीराय समजूतानी सांगत होते की तू रामाला शरण जा, पण त्याने ऐकलं का? नाही ऐकलं. तसं संत आपल्याला सांगतात की गुरुला शरण जा, आणि गुरुला शरण गेलं की तुमची काय होईल, या जन्ममरणाच्या राडगाडग्यातून तुमची सुटका होईल. पण किती लोक ऐकतात हो? सगळे इथं ऐकतात गुरु केला पाहिजे, गुरुला शरण गेलं पाहिजे, पण घरी उभे राहिले का लगेच झटकणार. तुमचं तुम्ही सांगितलं ना, तुमचं तुम्हाला आणि आमचं आम्हाला, जेवले का चालले घरी. अशाने कितीही कीर्तन प्रवचन ऐकली तरी सुद्धा देवी पावलच अशी काहीही गॅरंटी नाही. मग देवी जर पावायची असेल तर साधू संत म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे सोय, सद्गुरु वाचोनी सापडे सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना 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 सोय. धरावेत पाया दिया सारी के करते ताताळ, अपना 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 सारे करते ताताळ, अपना सारी करते ताताळ, अपना सारी करते ताताळ, अपना सारी के करते ताताळ, करते अपना सारी के. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. ते काय करतात? आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपणासारखे म्हणजे ते गुरुपदावरती आहेत ना, जो शरण जातो ना त्याला ब्रह्मपदावरती देतात पाठवून. पण आता काही लोकांची इथून सुरुवात आहे. आता काही संत आहेत का? आता काही पहिल्यासारखं आहे का? मग आता काही संत नाही तर आता सूर्य काही उगवायचा बंद झालाय का? वारं व्हायचं बंद झालंय का? मग संत काही नाही आहेत का? संत बीज पलटे नहीं, जुग बीत गए अनंत, ऊंच नीच पैदा हो गए फिर संत के संत. संत बीज कधीही नष्ट होत नाही, कारण ते उच्च किंवा नीच घरामध्ये परत परत संत जन्माला येत असतात. पण आपण त्यांची शोध घ्यायची असतो, आणि शोध घेतला तर मग मात्र राजयाची कांता
काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे. अहो एकदा त्याचं झालं ना की मग जो राजा आहे त्याचं जर आपण झालो, आपण राणी होणार, मग आपल्याला काही कमी आहे. हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची हो. दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदसाने मारी दारिद्र्याची. अवदसाने मारी दारिद्र्याची. दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदसाने मारी दारिद्र्याची. अवदसाने मारी दारिद्र्याची अवदसा. दुर्बळाची कन्या समर्थाने केली आणि अवदसाने माली दारिद्र्याची. ती आधी वैदिन होती, पण एका राजाला ती आवडली आणि ती राणी झाली. आता तिचं वैदिन पण गेलं पाहिजे का राहिलं पाहिजे? तसं आपण गुरु केला तर आपलं सुद्धा जीवपणा गेला पाहिजे आणि आपण जीवपणावरून आपण सद्गुरू स्वरूप झालो पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला या नवरात्रीचं महत्त्व कळालं पाहिजे. ह्या नवरात्री या भक्तीचे 9 अंग आहेत आणि त्या 9 अंगाने आपण सुद्धा जर का बहरलो गुरुच्या सानिध्यामध्ये जाऊन, जर आपण त्या नवरात्रींचा जर आपण ओळख करून घेतली तर मग रात्री महाराजांनी अभंग घेतला होता, ओळखीला हरी साठविला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली येरधार. मग असा तो हरी साठवता यायला पाहिजे. मग साठवला, ज्याला साठवता आला त्याची येरधार संपून जाते. आणि ती येरधार आपण आरतीमध्ये म्हणतो, वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी. मग या आरतीमध्ये नुसतं म्हणायचंय का जन्म मरणाची वारी चुकवायची आहे? आणि आपण कसं आहे बघा, एक अभंग आहे हरिपाठातला. काय हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. आता मला सांगा, नुसतं आपण म्हणत राहिलो साधुबोध झाला साधुबोध झाला आणि साधुबोध घेतलाच नाही, आणि असं किती वर्ष म्हणत राहिल्यावर आपल्याला बोध होईल? अहो असं नुसतं म्हणायचं नसतं, तर तो बोध घ्यायचा पण असतो. मग तो घ्यायचा असतो हे कळायला आपल्याला किती वर्ष लागतात? हे कळालं की आपलं काम झालं, मग जन्म मरणाचा फेरा चुकणार. आणि हे जर नाही कळालं, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. मी मग असे उदाहरण देऊन आले की चतुराईचं ज्ञान हे सगळ्यांकडे, चतुरपणा सगळ्यांकडे आहे, पण देवाला देव चतुर जाणवणे अंतर वर्तत असे. देवापुढं चतुराई दाखवली ना, तो आपल्यापेक्षा डबल चतुर आहे. देवापुढं कसं आहे माहिती का, सगळ्या जुन्या जाणत्या महिला आहेत, सगळ्यांना माहिती आहे. सोयनी पुढं चाटा मारून चालत नाही, सोयनीला सगळं माहीत असतं, ती फटाफट फटके टाकीती. तसं काळा पुढं काहीही चालत नाही. काळ हा आपल्यावरती काय करत असतो, तर तो झोडीतो, मारितो आणि आपल्याला या देहातून काय करतो, यमाचे किंकर बहुसा. हा, मग ते असे आपल्याला जाच करत असतात. मग त्याच्यातून सुटका करायची असेल तर आपलं कसं चाललंय माहिती का, सायास करसी प्रपंच दिननेसे हरिसेना भजसी कवन्या गुणे. माऊली म्हणतात प्रपंच दिननेशी रात्रंदिवस सायात चाललेत आपले. मग आपल्याला झोप नाही, आपल्याला रात्र कळत नाही, आपल्याला दिवस कळत नाही. पण देवासाठी माऊली म्हणतात हरिसीन भजसी कवन्या गुणे. कोणत्याही गुणाने आपण हरीचं भजन करत नाही. आणि इकडे जनाबाई तर काय म्हणती, माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी. मग ते जे गुण आहेत देवाचे, त्या गुणांनी देवाचं भजन करता येतं. ते गुण आपल्याला कधी कळणार? हे कळायचं असेल तर आपल्याला सद्गुरू लागतात. आणि कसं आहे बघा, परमार्थिक लोक कशी असतात, तुकाराम महाराज सांगतात एका अभंगामधून. काय सांगतात ते, की मुखी बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान ऐसियाची करिता सेवा काय लाभ होईल जीवा. जे मुखाने ब्रह्मज्ञान बोलतात
आणि मनामध्ये मानाची अपेक्षा ठेवतात आणि धनाची इच्छा ठेवतात, अशांची सेवा करून तुकाराम महाराज म्हणतात काहीही लाभ होणार नाही. हे मी मस्करेताईच्या मनातलं किंवा घरातलं मी बोलत नाही, संत तुकोबाराय यांचं गाथ्यातलं बोलत आहे. आणि पुढे ते काय म्हणतात की पोटासाठी संत झाले कलित बहुत, विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. असा विरळा कोण आहे हे शोधण्यासाठी आपल्याला पण विरळ्या भक्तीत जावं लागेल. मग ती विरळी जी भक्ती आहे ती भक्ती आत्मसात सद्गुरूकडून होते. आता मी प्रमाण घेऊन आले, परत त्या प्रमाणांकडे जात नाही. आणि ती भक्ती घेतल्यानंतर जिथं प्रेम आणि अमृत आहे असं अमृत आपल्याला प्राप्त होतं. कुठं? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. प्रेमामृताची धार, प्रेमामृताची धार धार, प्रेमामृताची धार, प्रेमामृताची धार, धार धार, प्रेम अमृताची धार, प्रेमामृताची धार, प्रेमामृताची धार, प्रेमामृताची धार, वाहे देवा समोर, वाहे देवा समोर, उर्धवाहिनी हरी कथा कथा, उर्धवाहिनी हरी कथा, उर्धवाहिनी हरी उर्धवाहिनी हरी कथा, हरी कथा. प्रेमामृताची धार वाहे देवासमोर. अशी देवासमोर जी वाहणारी धार आहे त्या धारेमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर जिथून दूध येतं, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची अपद्राड, परी ते अभेरून गोचिड, रक्त कायन सेविती. गोचिड कुठं आहे हो? सडातच आहे. सडामधून दूध येत आहे, पण तो काय पितो? रक्त पितो. तसं जो कोणी देवाच्या योग्य भक्तीला न लागता इतर जे जे काही करील, इतर जे जे काही म्हणजे काय? योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग जर करायला जाल तर तुम्हाला दंभ वाढेल आणि तुमचा जो धर्म आहे तो सगळा चुकून जाईल. आणि जो धर्म सांगितलेला आहे तो जर चुकला तर काय होतं? नहुषो स्वर्गापती झाला, परी तो रहाटी भांबवला, तो भुजंगत्व पावला हे नसे काही. नहुष राजा होता, त्याने 1000 यज्ञ केले होते. त्या 1000 यज्ञामध्ये 100 गायींचं दान करायचा तो. आणि असं तसं नाही, त्या गायांना सोन्याची शिंग करायचा, सोन्याचे खूर बनवायचा आणि अशा सोन्यासकट त्या गाया दान करायचा. पण त्या यज्ञामध्ये ऋषीमुनी आले आणि हा उभा होता. आणि ऋषीमुनी आल्याच्या नंतर त्या ऋषीमुनींना यांनी नमस्कार केला नाही. त्याने अशी अपेक्षा ठेवली त्यांच्याकडून की त्याला वाटलं ह्या ऋषीमुनींनी मला नमस्कार केला पाहिजे. मी एवढा मोठा राजा आहे, मी एवढे 100 यज्ञ केलेत, मी आता स्वर्गाचा राजा इंद्र होणार आहे. आणि त्या ऋषींकडून त्यांनी नमस्काराची अपेक्षा केली आणि त्या संतांची योग्यता त्यांनी ओळखली नाही. मग संतांनी
संतांवरती तो रागवला, मग संत कोपले आणि त्याला भुजंगत्व प्राप्त झालं. मोठा यज्ञ करत होता. मग यज्ञ याग केले, त्याच्यातलं ज्ञान जर नसेल तर पुन्हा आपल्याला अधोगतीला जावं लागतं, काहीही पदरामध्ये पडत नाही. मग इथं काय सांगितलं? भक्तीच करायला सांगितली. फक्त भक्ती कशी करायची? तर फक्त भक्ती करायची, पण वर्म जाणून भक्ती करायची. मग वर्म काय आहे? वर्म तो एक आहे, दृढ धरावा भाव. मग असा जो भाव सांगितलाय, तो दृढ भाव सांगितला आहे. तो दृढ भाव आहे संतांपाशी. आणि तिथं न जाता जे जे काही आपण भक्ती करतो ती सगळी मनाची भक्ती आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी श्रावला तोची धन्य. मग इकडे देव संत सांगतात की मनोमार्गे गेला तर तुम्ही मुकाल. आणि आपण तर रात्रंदिवस मनाची भक्ती करतो. आणि काही काही लोक तर इकडं वारकरी पंथामध्ये यायचं म्हटलं तर काही काही लोक म्हणतात नाही नाही, आम्ही काही खात नाही पित नाही, आम्हाला काही गरज नाही. अरे खाण्यापिण्यासाठी माळ आहे का? त्याच्यामध्ये एक गुह्य ज्ञान आहे. ते ज्ञान घेण्यासाठी वारकरी पंथ माऊलींनी आपल्यासाठी निर्माण केला आहे. आणि ते दिव्य ज्ञान जर न घेता तर मग मात्र माऊली हरिपाठात म्हणतात, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होईल. वारकऱ्यांनी रामकृष्ण हरी म्हटलंच पाहिजे, पण अद्वैताची वाट न घेता जर रामकृष्ण म्हटलं तरी तो पैठा होत नाही, हे माऊली म्हणतात, मी स्वतः म्हणत नाहीये. मग तुम्हाला अद्वैताची वाटच स्वीकारावी लागल. कारण का? तर त्या अद्वैताचं आणि द्वैताचं मिश्रण म्हणजे प्रभूचं स्वरूप आहे. कृष्ण आणि राधा मिळून एक रूप होऊन ते दोघांचं एक रूप होतं. तसं द्वैत आणि अद्वैत हे दोघं मिळून एक आहेत. चर आणि आचर मिळून एक आहे. जसा आपला आतला श्वास आहे, आतला श्वास आणि बाहेरचा श्वास मिळून एक श्वास आहे. दोन पाय आहेत, चालणं एक आहे का दोन आहे? डोळे दोन आहेत, पाहणं एक आहे का दोन आहे? दोन होठ आहेत पण बोलणं एक आहे. तसं चर आणि आचर हे दोन्ही स्वीकारल्याशिवाय भक्तीला सुरुवात होत नाही. आणि असं चर आणि आचर न जाणता जो कोणी भक्ती करतो तो पुन्हा 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये अडकतो. असं जे नाम आहे ते नाम संतांकडं आहे. आणि त्या नामाचा जो काही जप आहे तो जप वाल्मिकीने केलेला आहे. आणि म्हणून वाल्या कोळ्याने केला आणि म्हणून तो वाल्मिकी झाला. तो जो जप आहे तो जप कसा आहे तर 14,600 वेळा आपला श्वास म्हणजे प्राण हा आत्मस्वरूपावरती जातो आणि पुन्हा वरती येतो. इकडं कोणाचंही लक्ष नाही. असा विचार केलाय का? आतला श्वास बाहेर आला आणि बाहेरच राहिला, काय होईल मग? आणि त्याला तो श्वास जो आहे त्या श्वासावरती नाम सांगितलं जातं आणि ते नाम आपल्याला प्रभूपर्यंत घेऊन जातं. आणि ते नाम घेतल्याच्या नंतर मीराबाई एका अभंगामध्ये म्हणतात, चिंतन चिंताला 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 लावी मनाच्या मनाला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखाला पांडुरंगी भेट देत उन्मनीच्या सुखाला पांडुरंगी भेट देत उन्मणीच्या सुखात पांडुरंग भेटी देतो.
पण तो पांडुरंग उन्मनीच्या सुखात भेटी देतो. पण उन्मनी म्हणजे काय हे तर पहिलं कळायला पाहिजे ना. उन्मनी म्हणजे काय, तर माऊली म्हणतात उन्मनी म्हणजे ही एक अवस्था आहे, ती प्राप्त करून घ्यावी लागते. नाना स्वप्न जागृती लोपोनी ये सुषुप्ती, ते क्षण एक तेची होय. जे आपल्याला स्वप्न पडत असतात, मी हे करीन, मी ते करीन, मी बंगला बांधीन, मी गाडी घेईन, मी अशी साडी घेईन, हे जे काही मन प्रपंच करत असतं ते स्वप्न सगळी लोपून जातात. किंवा त्या स्वप्नामध्ये आपल्याला जागृती निर्माण होते आणि ती जागृती निर्माण झाल्याच्या नंतर ती अवस्था प्राप्त होते. तिथं क्षण एक आपली आणि देवाची काय होते, भेट होऊन आपल्याला अनुभूती येत असते. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, मगाशी मी सांगितलं की श्वासोश्वासावरती तिथपर्यंत जाता येतं. मला श्वास उश्वास की पहने स्मरे कोई निज दास, 84 भर में नहीं कटे कर्म किया. श्वासोश्वासावरती नाम जप हे दिला जातो आणि त्या नामाचा जप केल्यानंतर 84 लक्ष योनीमधून आपली सुटका होते. रामकृष्ण हरी मंत्र हा जीवाचा आणि तो जिभेने रात्रंदिवस त्याचं स्मरण करायचं आहे. थोडंसुद्धा आपल्याला विस्मरण झालं नाही पाहिजे. पण श्वास जो आहे तो श्वास अंतकाळी आपल्याला सोडवतो. कारण मरताना आपण रामकृष्ण हरी म्हणू शकत नाही का, तर आपली वाचा त्यावेळेस इंद्रिय पांगळी लुळी झालेली असतात, ती कार्य करत नाही. पण श्वास मात्र आत्तापर्यंत कुणाचाही मागे पुढे होत नाही. आणि त्या श्वासावरती जे घेतलेलं नाम आहे ते नाम काय करतं, तर ते नाम आपला जो देह आहे या देहामध्ये पंचकोशाचं मिळून हे शरीर बनलेलं आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, अशा 5 कोशाचं मिळून हे शरीर बनलेलं आहे. जर अन्न आपण प्रमाणापेक्षा जास्त अन्न जर खात असतो तर आपला अन्नमय कोश हा काय आहे, प्रदीप्त आहे किंवा तो सतत कार्यरत आहे. तिथं देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. मनोमय जो कोश आहे, प्राणमय जो कोश आहे, त्या प्राणमय कोशाला जर श्वासाचं वळण लावलं नाही तर तोही देवाची ना आपली भेट करून देऊ शकत नाही. पुन्हा अन्नमय मनोमय कोश, मनाचा तर तुम्ही विचारच करा सगळेजण. या मनाचा भरवसा घेऊन आज तगायत कोणीही तरुण गेलेला नाही. मनाच्या नादी लागलं ना तर हे मन आपल्याला कोणत्या स्थितीला नेऊन सोडील सांगू शकत नाही. गती अधोगती मनाची गती अधोगती मनाची गती अधोगती मनाची गती अधोगती मनाची. मन लावा एकांती साधू संगे, मन लावा एकांती साधू संगे, मनाच्या गतीला आजपर्यंत कोणीही गेलेला नाही. मनाची गती आजपर्यंत कुणालाही मोजता आली नाही. आता मी मुंबईला जाऊन आले लगेचच्या लगेच, एवढे माझ्या मनाची गती आहे. आणि त्याच्या नादी लागले होते आपल्याला भगवंताला प्राप्त करून देईल का? अजिबात मनाच्या मार्गाने कुणीही जाऊन कोणालाही आज तगायत देवाची प्राप्ती झालेली नाही आहे. आता राहिला विज्ञानमय कोश. विज्ञान जिथून अध्यात्म सुरू होतं त्या विज्ञानाला अध्यात्माचा एवढासा सुद्धा सुगरावा लागत नाही. आणि विज्ञानाच्या जोरावरती आपण आज विज्ञानावरती भरोसा करतो. म्हणजे काय, तर आपण ज्या आपल्या अवतीभोवती सुखसुविधा करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या विज्ञानाच्या आधाराने केलेल्या आहेत, पण त्यासुद्धा आपल्याला देवापर्यंत घेऊन जात नाहीत. आता शेवटचा जो कोश आहे तो आनंदमय कोश आहे. तो आनंदमय कोश असा आहे की आपणच आनंद स्वरूप आहोत, पण आपल्याला भ्रांती झाल्यामुळं तो आनंद आपल्याला कळत नाही आणि झालेला आनंद वस्तूतून येतोय. आता देव महाराज एवढे गायक आहेत, पंडित, गायकातले पंडित म्हणू, भीमसेन जोशी म्हणू आपण त्यांना, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा पाहिजे तर सगळ्यांनी. असे भीमसेन जोशी गायक आहेत, पण
त्यांच्या पुढे जर माईक नसला तर त्यांना असं वाटतं आज आनंद आला नाही. वास्तविक माईक मध्ये आनंद आहे का? आनंद त्यांच्या आतून आपण घेतो का माईक मधून घेतो? आता मी बाजूला झाले, इतका माईक मधून तुम्हाला आवाज येऊ शकत नाही. तर असा जो सापेक्ष आनंद आहे त्याला आनंदमय कोश म्हणतात. तोही भगवंत नाही. मग भगवंत कसा आहे? तर ते श्वासावरती घेतलेलं जे नाम आहे ते आपल्याला ऊर्ध्वगतीला नेतं. कसं नेतं? इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी आहे. या नाड्या आपल्या इडात चालते, कधी पिंगला चालते आणि आपल्याला सद्गुरू श्वासाच्या नामाने सुषुम्ना नाडीमध्ये घेऊन जातात आणि असं ऊर्ध्वगतीला जाता येतं. अभंगाचं दुसरं चरण. ऊर्ध्ववाहिनी हरी कथा, ऊर्ध्ववाहिनी हरी कथा, ऊर्ध्ववाहिनी हरी कथा, ऊर्ध्ववाहिनी हरी कथा. हरिकथा आहे आणि तिला हरिकथा जी ऊर्ध्व गतीला जाते तिलाच हरिकथा असं म्हणतात. आणि बाकीचा सगळा जो आहे तो काय आहे तर भक्तीचा आपण त्याला देखावा म्हणू शकतो. कारण मी मगाशी एक ओवी सांगून आले, पाहे पा दूध पवित्र आणि गोड ते काशेतच आहे, त्वचेच्या पदराच्या आडच आहे, पण सडाला लागलं तर भेटतं. सडाच्या बाजूला गेलं की रक्त प्यायला लागतं. तसं ऊर्ध्ववाहिनीला गेलं तर तो सड आहे तिथं लागलं तरच हरीची कथा भेटेल. अन्यत्र इतरत्र गेलं तर तुम्हाला पुण्य होईल. कुठलंही कर्म करताना पुण्य होतं. मग आपण जप करत असेल पुण्य होतं, पूजा करत असेल पुण्य होतं, सगळं करत असेल देवाचं जे जे काही करू ते सगळं माऊलींनी म्हणतात त्याला पुण्यात्मक पाप असं म्हटलेलं आहे. त्याला माऊली म्हणतात पुण्यात्मक पापा स्वर्गात जायचे आणि पापात्मक पापा नरकात जाईने आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. मग असं जे शुद्ध पुण्य आहे ती ऊर्ध्ववाहिनी हरिकथा आहे. त्याला गुरु हा वाटाळा लागतो आणि तो घेतला तर त्या हरीपर्यंत आपल्याला जाता येतं. आणि असं हरीपर्यंत जाण्यासाठी काय करतात शिवजी महाराज? ते काय करतात तर सतत ध्यान करत असतात. एकदा पार्वती मातेने त्यांना विचारलं की तुम्ही स्वतः देव आहेत, मग तुम्ही कोणाचं भजन करता? तर ते म्हणतात मी जरी देव असलो तरी सुद्धा
माझा जो गुरु आहे तो विश्वनाथ आहे आणि त्या विश्वनाथाचा जो विश्वनाथ आहे त्या विश्वनाथाचं मी सतत भजन करतो. मग तिने विचारलं मला पण सांगा तुम्ही कसं भजन करता ते. म्हणून तिला अमरनाथ गुहेत नेलं होतं. पण तिथं नेल्याच्या नंतर ती कथा तिला सांगायला लागले भगवंत. आणि ती कथा सांगत असताना ती स्वतः भगवंतमय झाली. तिथं ऐकायला आणि उकार द्यायला कोणी राहिलंच नाही. कारण का तर जो ज्ञान आहे ते ज्ञान झाल्याच्या नंतर सगळ्या क्रिया आपल्या काय होतात स्थिर होऊन जातात. स्थिर होऊन गेल्याच्या नंतर मग ती स्वतः देव झाली. मग दोघं जण एकरूप झाल्याच्या नंतर कोण कोणाला हुकार देणार. आता दोन ओट आहेत, खालच्या वाटाने वरच्या वाटाला हुकार कसं काय द्यायचा. दोन्ही जर समानच आहेत तर तिथं कुठल्याही क्रिया शिल्लक राहत नाहीत. अशा ज्या क्रिया लोपून जातात असं ते भजन आहे. आणि ते भजन शिवजी सतत करतात म्हणून त्यांच्या कर्माचा काय होतो नाश होतो. अभंगाचं शिवाचे चिंतन शिवाचे चिंतन हो शिवाचे जीवन शिवाचे जीवन शिवाचे जीवन शिवाचे जीवन हो जीवन शिवाचे जीवन हो शिवाचे जीवन जीवन शिवाचे जीवन जाळी महादोष कीर्तन यमई मान्य की जय वाहिनी आहे वाहिनी हरी कथा वाहिनी हरे कथा वाहिनी हरे झाले महादोष करणे झाले महादोष करणे झाले महादोष करणे ऊर्ध्ववाहिनी हरी कथा ऊर्ध्ववाहिनी हरी कथा ऊर्ध्ववाहिनी हरी ऊर्ध्ववाहिनी हरी कथा ऊर्ध्ववाहिनी हरी कथा ऊर्ध्ववाहिनी हरी कथा. असं महादोष जाळणारं जे कीर्तन आहेत ते शिव करतात. तेच कीर्तन आपण केलं आपल्या जीवनातले सुद्धा महादोष जळून जातील. अन्यथा जे काही आपण उपस्थापस करू त्याने अजून आपला अहम वाढेल. आणि अहम हा अहंकाराचं रूप आहे. तो आपल्याला अहंकार काय करतो रावणासारखी आपली गत करतो. उलट एखादं वाईट कृत्य केलं ना त्याचा अहंकार माणसाला येत नाही, त्याचा पश्चाताप होतो. पण जर चांगलं कृत्य केलं ना एखाद्याने दान धर्म जर केला एखाद्याने खरंच महिनाभर चांगला श्रावण महिना धरला त्याला अजून अहंकार वाढतो. आणि त्या सात्विक अहंकारामध्ये तो जे येईल त्याला सांगत असतो मी महिनाभर असा उपास केला महिनाभर तसा उपास केला. आता आपण गट बसवलाय त्याच्यामध्ये आपण धान्य टाकले ते जर आपण 5-5 मिनिटाला उकरून पाहिलं तर त्याला मोड येतील का हो. मग तसं आपण केलेल्या कर्माचं जर आपण सारखं उकरून याला त्याला दाखवायला लागलो त्याचं फळ घ्यायला करायला. मग इथं जे आपण कर्म करू ते झाकलं जेव्हा जाईल त्याच्यावरती जेव्हा काय म्हणतो आपण सगळे शेतकरी ते सगळं झाकून टाकितो फराटाने तेव्हा ते उतरतं. आणि मग ते उतरल्यावर मग त्याचं पीक येतं का असंच सारखं उघडून पाहिल्यावर येतं. जर पुण्यकर्म केलं तर ते कधीही आपल्या तोंडाने पुन्हा उकरून पाहायचं नाही. मग त्याचा सगळा लाभ निघून जातो. आणि असा जो ठेवा आपल्याला जो दिलेला सद्गुरूंनी दिलेला आहे तो जर आपण व्यवस्थित धरला नाही. आता व्यवस्थित धरला नाही म्हणजे कसं बरं का आपण सगळे शेतकरी पूर्वी आपल्याकडं काय केलं जायचं हरभरा उडीद मूग असं केलं जायचं त्याची कडपं टाकली जायची.
आणि तिकडं पूर्वी गाड्या नव्हत्या किंवा ट्रॅक्टर बिक्टर काही नव्हतं. ती खटर गाडीतून आणायला लागायची आपल्याला. आपल्या इकडं कडूवालाचे पार कुठून आपण आणायचं की नाही. मग ते बांध त्याचं हेल करायची खटर गाडीवर आणि ते आवळून नाड्याने आवळून घ्यायची. आता आवळून घ्यायची तर एका गावातून एक शेतकरी चालला होता हेल घेऊन. त्याला एक फकीर भेटला आणि ते फकीर लोक पायजामे घालतात ना. फकीर लोक पायजामे घालतात. आपल्या लोकांचं पूर्वी धोतर होतं, आता सगळे घालतात तो भाग द्या. पण तेव्हा म्हणजे मी 20-25 पूर्वीचं सांगते ना हा दृष्टांत. तर त्या माणसाने त्या फकीराने पायजामा घातला होता. तर तो फकीर गाव लांब होतं, चालून बिचारा दमला होता. तो म्हणला मला गाडीत घे रे बाबा, मला ना ने तिथपर्यंत. तर तो म्हणला माझ्या गाडीत जागा नाही, एक तर एवढा उंच येले, तुला वर बसावं लागल आणि तुला काय करावं लागल, नाडा जाम धरून बसावं लागल. हा वरती चढला फकीर, वरती गेला आणि बसला नाडा धरून. खड्डा आला, गाडी चालू झाली, खड्डा आला, पडला पटकन खड्ड्यामध्ये. आता पडल्याच्या नंतर तो शेतकऱ्याला लागला बोलायला, अरे मी तो गिर गया, तुम आजची गाडी नाही चलाते. शेतकरी म्हणतो तुला म्हणलं होतो नाडा पकड के बैठ ना. तो खड्ड्यात पडला होता पण त्याने पायजाम्याचा नाडा धरून बसला होता आणि खड्ड्यात पडला होता तो. तेव्हा शेतकरी म्हणतो अरे तुम बोला था नाडा पकडो, मी तो पकड के बैठा हूँ. आता असं पकडून जर देवाला आपण बसलो, देवाची ना आपली कोणत्या जन्मात गाठ पडन. म्हणून ऊर्ध्ववाहिनी कथा जी आहे तीच कथा आणि हरीला आवडते आणि तीच आपण सुद्धा सगळ्यांनी केली पाहिजे. आता ही कथा सगळ्यांनी केली, जर नाही केली तर काय होईल माहिती आहे का, कोणाचं काही जाणार नाही. इथं कोणाचे काही बा गेले आणि ज्याचे त्यानेच अनहित केले. आपल्या सगळ्यांना माहिती, ज्याचा हात मोडतो त्याच्याच गळ्यात पडतो. संत काय सांगतात, वाजतसे बोंब कोणी नायकती कानी, न ऐकती तया थोर झाली हानी. असं बोंब वाजतीच चाललेली आहे पण त्या बोंब कोणीही ऐकत नाही. आणि त्या कथेचा लाभ असा आहे की या कथेमध्ये आपलं काय काय काम एका नामाने काय काय होतं आणि आपल्याला कशी सद्गती पुढे प्राप्त होते. नवे नवे आपली जी गती आहे ती गती कशी आहे ती आपल्याला कळते. कशी गती आहे आपली ती जर कळाली नाही तर आपली पुन्हा भ्रांती होते. आणि इथं आपल्याला काय सांगतात, माऊली एका ओळीत सांगतात, भ्रांतीपासोनी हिरतले गुरुवाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. मग भ्रांती म्हणजे काय हे कळण्यासाठी गुरु करावा लागतो आणि तो केला की भ्रांती कळते. आणि मग ते गुरु जे वाक्य आपल्याला देतात त्या वाक्याने आपलं मन धुतलं जातं. आणि मन धुतलं गेल्यानंतर काय होतं माहिती का, होण्या तुझे ज्ञान काहीच न लगे साधन, विरून जाणे मन हे सूत्र आहे. देवाचं ज्ञान व्हायचं असेल ना तर मन विरून जायला पाहिजे. सगळं घोटाळा करतं मन आणि ते एकदा विरून गेलं की मग आपली सगळी साधनं काय होतात, साध्यापर्यंत पोचत असतात. आणि ते मन विरवायचं काम ही हरिकथा करत असते. कसं बरं का, सगळ्यांना माहिती आहे काय, बैरी ससाना नावाचा प्राणी सगळ्यांनी पाहिला असेल. तो काय करतो, नदीवरती अशा गिरट्या घालत राहतो वरून. तो असं सारखं त्या पाण्यावर फिरत राहतो. पण तो पाण्यावर फिरत असताना त्याचं लक्ष पाण्यातल्या माशाकडे असतं, त्या बैरी ससाण्याचं. तुम्ही पहा, सगळ्यांनी एकदा तरी पाहिलं असेल, प्रत्यक्षात ही अनुभूती सगळ्यांनी घेतली असेल. मग तो बैरी ससाना काय करतो तर स्नान, अनुसंधान, स्नान, भोजन आणि स्नान ह्या गोष्टी एकदा सूर मारितो. हो, मग असं तो एकदा सूर मारितो आणि एका सुरामध्ये भोजन करतो, स्नान करतो, संधान धरतो आणि ध्येयापर्यंत लक्षापर्यंत सुद्धा जातो. असं चारी पण तो सूर मारून एका क्षणामध्ये तो काय करतो, ते लक्ष प्राप्त करून घेतो. आणि इथं माऊलीने प्रमाण दिलेलं आहे काय, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवा लाधला कृष्णदाता. आणि असा तो गुरुचं जे नाम आहे तो सत्वर उच्चार आहे, तो लादला की आपल्याला काय होतं, उद्धवा लाधला कृष्णदाता. तो दाता आपल्याला सुद्धा साध्य करून घेता येतो. पण ही कृती काय झालं, एका कावळ्याने पाहिली.
की ह्या बैरी सशाने काय केलं, वरून लक्ष ठेवलं, मग खाली पाण्यात उडी मारली. ते एका कावळ्याने मस्त पाहिलं, अरे म्हणलं हे तर काही सोपं आहे, हे मी पण करू शकतो. मग त्याने काही देखत नाही सुनत नाही, देखत कृती करते हो, फिर से वाल में मुंडी अटकी की उफडफड करते हो. हे कबीरदासांनी लिहून ठेवलं, कारण कबीरदास तेव्हा ते पाहतच होते. असे कावळे वारकऱ्यांसारखं करणारे खूप आहेत, पण त्यांना मुख्य वर्मच माहिती नाही. असं वर्म संतांजवळ आहे, आणि ते संतांजवळचं वर्म जेव्हा घेतो आणि ते घेतल्याच्या नंतर मग असा जो भक्त आहे त्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात. तो ज्ञानी भक्त, हा ज्ञानी भक्त देवाला आवडत असतो. आणि देवाला आवडतो अशी भक्ती असावा की आपल्याला आपल्या मनाची असावा. मग देवाला काय आवडतं तर पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चिते. पतीच्या मताला अनुसरण वागलं ना की मग आपल्याला तो उदार होतो, आणि तो स्वतःहून त्याचं सर्वस्व तो आपल्याला देत असतो. आणि असा भगवंत प्रसन्न झाला पाहिजे अशी जी भक्ती आहे ती भक्ती ऊर्ध्वगतीची भक्ती आहे. आणि त्या भक्तीचा महिमा सगळ्या साधू संतांनीच नव्हे तर कुणी गायलेला आहे, तो हरीने सुद्धा गायलेला आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने हरी, तुका मने हरी, तुका मने हरी, तुका मने हरी, कामने हरी, तुका मने 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 हरी. हेची स्तुती वाने थोरी, हेची स्तुती वाने थोरी, ऊर्ध्ववाहिनी हरी कथा, ऊर्ध्ववाहिनी हरी कथा. हे चित्ती वाने थोरी, हे चित्ती हे वाने थोरी, ऊर्ध्ववाहिनी हरी कथा, ऊर्ध्ववाहिनी हरी कथा. मुकुटमणी सकळ तीर्था, मुकुटमणी सकळ तीर्था.
मुकुटमणि सकळ तीर्थ मुकुटमणि सकळ तीर्थ ऊर्ध्ववाहिनी हरि ऊर्ध्ववाहिनी हरि पार कुमाये हॅलो महाराजांना हार अर्पण करण्यासाठी संगीता सदाशिव जाधव ताई आपण पुढे या. वेळ झालेला आहे, वेळ खूप झालेला आहे. जय 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 चला जरा विठो पटकन. पार कुमाये जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठो पार कुमाये जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठो पार कुमाये हरि जय 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 हरि जय 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 विठो पार कुमाये हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठो पार कुमाये खूप बोलत आले, बोलता बोलता खूप वेळ झाला. पण कसं आहे 15 मिनटं लेटच सुरू होते, उशीर होतोच थोडासा, त्याला काही पर्याय नाही. आता कसं तर देवाला काय आवडतं, तर देवाला जो भक्त कुठला आवडतो, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग अशी देवाला आवडेल अशी पवित्र तुळशीची माळ प्रत्येकाने गळ्यात घालावी. आणि या भारताच्या संतभूमीमध्ये